नीट पेपर फुटीवरून देशभर आंदोलन तापलंय। मुंबईत देखील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरतायत। या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलीस धमकावत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या प्रकरणी विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत। दरम्यान पोलीस कर्मचारी पवन सांगळेची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। पाहूयात। आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसाची धमकी। इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में। अरे नहीं नहीं, हाँ, नहीं, फिर गया क्या जिंदगी गया। पोलीस आहे की ड्रग सप्लायर? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे पोलिसांचं वागणं हे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ नसून खल संरक्षणार्थ आणि सदरक्षणार्थ अशा उलट्या स्वरूपामध्ये पोलीस वागत आहे। विरोधकांचा सरकारवर घणाघात। 50 खोक्यांवरनं 50 ग्रॅमवर कधी गेले कळलंच नाही। विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना खिशात ड्रग्ज टाकून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पहा हा पोलीस कर्मचारी आंदोलक विद्यार्थ्यांना कशा प्रकारे धमकावतोय। कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं नहीं नहीं, तो नहीं, फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा केजीर में। अरे नहीं नहीं, हाँ, नहीं, फिर गया क्या जिंदगी गया। नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब। तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। मी दादरमध्ये प्रोटेस्ट करायला गेलो होतो शिवाजी पार्कमध्ये आणि प्रोटेस्टच्या दौरान मी व्हिडिओ काढत होता ताकी मी जेवढे पण जे काय घटना घडते ते मी माझ्या फोनमध्ये कॅप्चर करू शकतो। आता व्हिडिओ काढताना काही पोलीसवाल्यांनी मला ताब्यात घेतलं, मला डिटेन करायची ट्राय केली, डिटेन केलं पण मला, आणि ज्या व्हॅनमध्ये मला टाकलं तो ऑफिसर जो पोलीस कार चालत होता तो आम्हाला सोडताना धमकी देतो की 50 ग्राम पावडर आमचं जेबमध्ये टाकून आम्हाला जेल करू शकतो, अशी टाईपची आम्हाला धमकी दिली। पुढे काय केलं? पुढे काय झालं नाही आमच्यासोबत, कारण आम्ही तर त्या रॅलीमध्ये आम्ही मध्ये गेलो, परत आम्ही रॅलीमध्ये गेलो, जॉईन झालो। दरम्यान आता या मुद्द्यावरून काँग्रेसनंही आक्रमक पवित्रा घेतलाय। विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे करण्यात आली। ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय आणि पोलिसच ड्रग्जचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि पोलीस कसे वागतात हे सांगण्याकरता आता दुसऱ्या कशाची गरज नाही। हाताच्या कंगणाला आरसा कसाला अशा प्रकारे पोलिसांचे एक नाही दोन नाही तर ढिगभर जे पुरावे आहेत हे आलेले आहेत। आपण काय कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने विचारला। पोलीस गुन्हेगार बनलेत काय असा आता सवाल निर्माण झालाय। या पोलिसांकडे ड्रग्ज कुठून येणार आहे? ड्रग्जची माहिती आहे का या पोलिसांना? ते अशा पद्धतीने क्रिमिनल माइंडने विद्यार्थ्यांना लोकांना ड्रग्जच्या विळख्यात सापळ्यात अडकवून गुन्हेगार बनवतायत का? याची चौकशी झाली पाहिजे। या पोलीस अधिकाऱ्याला फडणवीस साहेबांनी तातडीने बडतर्फ करावा अशी आमची मागणी आहे। तर इकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीही या व्हिडिओतील घटनेवर संताप व्यक्त केला। विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या पोलिसावर कारवाईची मागणी केली आहे। पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का? म्हणजे पोलिसांकडे तर पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही। मला 50 खोक्यांवरनं 50 ग्रॅमवर कधी गेले कळलंच नाही। आता हे पण बघायला लागेल आमदार पण 50 ग्रॅमसाठी गेले का? पण त्यांना बडतर्फ करणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही त्याच्यावर पण आंदोलन करू। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय। या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना धमकावणारा पोलीस कर्मचारी पवन सांगळे असून तो सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळतेय।
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय। एक वीडियो सामने आया है जो बिल्कुल गलत है, हम उसकी निंदा करते हैं, तुरंत उसके ऊपर कार्रवाई की गई है और पूरे मामले की सत्यता की जांच चल रही है। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचं लोण आता राज्यातही पसरलंय। मुंबई, पुणे, संभाजीनगर अशा अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। मात्र शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज सारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे। कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं फिर गया काय जिंदगी गया। सदरक्षणाय खलनिर्णय हे ब्रीदवाक्य आहे महाराष्ट्र पोलिसांचं। याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्र पोलीस हे सज्जनांचं रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण मिळवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे। पण पोलिसच जर अशा प्रकारे या निष्पाप मुलांना धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर सरकारने त्याची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्टसह न्यूज 18 मराठी, मुंबई।